नमस्कार मित्रांनो, पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली। पालघर जिल्ह्यातील औद्योगिक शहर बोईसरमध्ये शुक्रवार सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली। गणेशनगर येथील चतुर्भुजनाथ ज्वेलर्स मोटरसायकलवर असलेल्या 2 सशस्त्र गुन्हेगारांनी हल्ला केला। सोन्याच्या दुकानात प्रवेश केल्यानंतर सशक्तांनी ते लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्यावर त्यांनी दुकानात गोळीबार केला। गोळीबाराच्या आवाजाने परिसरात घबराट पसरली आणि स्थानिक लोक घाबरून पळून गेले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी दुकानातील खऱ्या दागिन्यांसाठी नमुना म्हणून वापरण्यात येणाऱ्या बनावट दागिने चोरले। या चकमकी दरम्यान त्यांनी देशी बनावटी पिस्तूल मधून गोळीबार केला। गोळीबारानंतर सशक्तांनी त्यांची पिस्तूल खाली टाकून घाईघाईने पळ काढला। घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला। पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आणि ते फिंगरप्रिंट चाचणीसाठी पाठवले। सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे, ज्याचा वापर आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी केला जात आहे। जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे आणि संशयितांनी पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे। प्राथमिक तपास अपघात कोणतेही दुखापत झाल्याचे उघड झाले नसले तरी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीती आणि संताप आहे। बाजारपेठ परिसरात पोलिसांच्या गस्त नसल्यामुळे गुन्हेगारांनी प्रोत्साहन मिळून असल्याचे त्यांनी म्हटले आहे। अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून मुख्य बाजारपेठ परिसरात तत्काळ गस्त वाढवण्याची आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी लोकांनी केली आहे। शिवाय सशस्त्र गुन्हेगार गर्दीच्या बाजारात इतक्या सहजपणे कसे घुसले आणि पळून गेले याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा त्यांचा दावा आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख स्वतः या घटनेची पर्यवेक्षण करत आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन टीमला मार्गदर्शन करत आहेत। बोईसर शहरामध्ये गणेशनगर या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स येथे आज 11:30 आसपास 2 अज्ञात आरोपितांनी 2 व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्म सोबत म्हणजे बंदूक एक अग्निशस्त्राच्या द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली। घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ, डीबी टीम, एलसीबी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं। घटनास्थळी एक बंदुकीचा एक गावठी कट्ट्याचा 1 राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदूकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली आहे, फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली आहे। तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल। सर, हे 1 राऊंड फायर झाल्याच्यामध्ये काय दुखापत झालाय कोणाला? काय सुदैवाने यात कोणालाही जखम किंवा दुखापत झालेली नाहीये आणि आम्ही लवकरच आरोपितांचा शोध घेऊ।